गझल बावनी. नमस्कार. गझल बावनीच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सदानंद कबीर सरांच्या निवडक सुंदर गझला आणि त्याचं परमग्राही विवेचन अशी ही आपली मालिका सुरू आहे. ऐकूया त्यातली आजची गझल. या गझलचं शीर्षक आहे छेडले मन हे कुणी. म्हटलं आहे की छेडले मन हे कुणी हळुवार माझे, छेडले मन हे कुणी हळुवार माझे, ऐकले मी ऐकले मी ऐकले झंकार माझे, छेडले मन हे कुणी हळुवार माझे. एक कविता तरल नाजूक एवढी की, एक कविता तरल नाजूक एवढी की, भार झाले शब्दही हे चार माझे. माझं दुःख कसं आहे तर या शेरात मी सांगतोय, मी मधूनच हासतोही गात गाणे, मी मधूनच हासतोही गात गाणे, दाद देते दुःख मज दिलदार माझे, दाद देते दुःख मज दिलदार माझे, ऐकले मी ऐकले झंकार माझे. या जिण्याचे ऊन झाले सौम्य आता, या जिण्याचे ऊन झाले सौम्य आता, सावल्या करतात बघ, सावल्या करतात बघ शृंगार माझे, ऐकले मी ऐकले झंकार माझे. या गझलचा हा माझा आवडता शेर आहे की मौन होऊन ऐकतो आता जगाला, मौन होऊन ऐकतो आता जगाला, मी हवेला बांधतो हुंकार माझे, मी हवेला बांधतो हुंकार माझे. आणि हा शेवटचा शेर आहे, लाव शेवटचा चिरा तू ऐहिकाचा, लाव शेवटचा चिरा तू ऐहिकाचा, लौकिकाला बंद आता दार माझे, लौकिकाला बंद आता दार माझे. गझल प्रासादिक सोपी बोलल्यासारखी असावी असं म्हणतात खरं, पण बहुरूपिणी गझलेचं ते एक रूप आहे. तुमच्याही लक्षात आलं असेल की अनेक मान्यवर शायरांच्या शेरांचे अर्थ आपल्याला चटकन कळत नाही. ते अवघड असतात म्हणून नाही, कदाचित आपल्याला रसिक म्हणून त्यांच्या पातळीवर पोहोचायला थोडे श्रम घ्यायला लागतात. आपल्या जमान्यातले ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित असे शायर आहेत शायर शहरयार. त्यांचा हा शेर आहे का, यहाँ से सुनू के वहां से सुनू, मैं तेरे जिस्म को कहां से सुनू. जिस्म म्हणजे शरीर, मी तुझ्या शरीराला कुठून ऐकू. म्हणजे काय चटकन कळत नाही शरीराला ऐकणं काय म्हणायचंय. पण हे असे तरल शेर हे सुद्धा गझलचं एक महत्वाचं रूप आहे. कुणाचा तरी एखादा कटाक्ष, सहज स्मितहास्य, नकळत मनाच्या तारा हळूवार छिडून जातं आणि अंतर्मनात खोल कुठेतरी आपले झंकार आपल्याला ऐकू येतात. बघा काय सुंदर म्हटलंय, छेडले मन हे कुणी हळुवार माझे, ऐकले मी ऐकले झंकार माझे. ऐकले मी ऐकले या द्विरुक्तीतून आनंद आणि आश्चर्य प्रकट होते. पहिल्या 3 शेरानंतर अचानक गझल दिशा बदलते, गझल अपना रुख बदलती है. आयुष्याची संध्याकाळ पुन्हा पुन्हा डबीरांच्या गझलीमध्ये डोकावत राहते आणि डबीर लिहितात, या जिण्याचे ऊन झाले सौम्य आता. नंतरच्या मिसऱ्याने शेर हासिले गझल होतो, सावल्या करतात बघ शृंगार माझे, सावल्या करतात बघ शृंगार माझे. किती तरल कल्पना आहे. असं वाटतं याचा अर्थ शोधूच नये, या तरलपणातच हरवून जावं. मैं तेरे जिस्म को कहां से सुनू हे जसं म्हटलं गेलंय ना, तसंच हे. असे शेर डोळे मिटून अनुभवायचे असतात. उन्हे उतरली, सावल्यांनी शृंगार केले, मन मौन झालं आणि एक हवी हवीशी तिन्ही सांजेची उदासीनता आत उतरली. जग बोलतंय, शब्द ऐकू येत आहेत, पण आत मात्र उतरतच नाहीयेत. जन्मभराच्या सरावाने नुसतंच असं म्हटलं जात आहे, अशी ही अवस्था. ज्याला कवी ग्रेस सांध्य पर्व म्हणतात ना, ती ही अवस्था. या शेरात कथन करताना डबीर लिहून जातात, मौन होऊन ऐकतो आता जगाला, मी हवेला बांधतो हुंकार माझे. खरोखर डबीर सर हे वेगळ्या वाटेवरचे कवी गझलकार आहेत. आज अनेक जण गझला लिहित आहेत, पण या सगळ्या गर्दीमध्ये डबीर सरांनी स्वतःचं वेगळेपण सांभाळलेलं आहे. गझल बावनी.